महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजन्सी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। आशेगावच्या भक्तिपीठ रस्त्यावर एका तरुणावर क्षुल्लक वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात रोहित हिरे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आशेगाव या ठिकाणी जसजशी लोकसंख्या झपाट्याने वाढते तशी गुन्हेगारी देखील फोफावताना दिसत आहे। नशेडी आणि गर्दुल्ल्याने या ठिकाणी टोळी निर्माण करून बस्तान मांडले आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांचं जीवन हराम झालंय। अशीच एक घटना आज भक्तिपीठ रस्त्यावर घडली। पूर्वमनसातून रोहित हिरे याला 3 ते 4 जणांच्या टोळीने भर रस्त्यात अडवून कोयता, तलवार आणि चॉपरने हल्ला केला। यात रोहित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरात गुन्हेगारांची दहशत निर्माण झाली। आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। रामाच्या घरावर पोरं बोलले, रामाने मला शिवी दिली, त्या पोरांनी मला मारहाण केली, कोयत्याने, सामानाने, चॉपरने। 7-8 जण होते, पन्नी, ऋतिक आणि 7-8 जण होते। न्याय मिळावा। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।